Hello students, welcome in our maths class. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली standard 5th subject mathematics. Now today we are going to learn lesson number 8 multiple and factors. Subtopic co-prime numbers. co-prime number म्हणजे सहमूळ संख्या. काय सहमूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे काय हे आज आपण बघूया. co-prime numbers, the pairs of numbers which have only one as their common factors are called co-prime numbers. ज्या दोन संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना समूळ संख्या असे म्हणतात. Any two consecutive numbers are co-prime numbers. For example, 24 and 25, 47 and 48, etc. क्रमाने येणाऱ्या दोन संख्या या नेहमी समूळ संख्या असतात. तसे उदाहरणार्थ 24 आणि 25, 47 आणि 48 इत्यादी. प्राइम नंबर्स आर difference of two are called twin prime numbers. For example, 17 and 19, 27 and 31, 41 and 43. ओके. ज्या दोन संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये जुन्या मूळ संख्येचे एकूण 8 जोड्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण समूळ संख्या. ओके. द फॅक्टर्स ऑफ 4. आता 4 ही संख्या कोणकोणत्या टेबलमध्ये येते. 1 च्या टेबलमध्ये येते, 2 च्या टेबलमध्ये आणि 4 च्या टेबलमध्ये. म्हणजे 1 1 जा 1 1 4 जा 4, 2 2 जा 4 and 4 1 जा 4. अशा प्रकारे 4 अंक 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 च्या टेबलमध्ये येतो आणि 4 च्या टेबलमध्ये सुद्धा येतो. तर फॅक्टर्स ऑफ 9 आर. 9 अंक कोणकोणत्या टेबलमध्ये येतो बघूया आपण. 1 9 जा 9 म्हणजे 1 च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जा 9 म्हणजे 3 च्या टेबलमध्ये येतो आणि 9 1 जा 9 म्हणजे 9 च्या टेबलमध्ये सुद्धा 9 येतो. इन दिस टू नंबर्स 1 इज ओनली कॉमन फॅक्टर्स ऑफ द नंबर्स. ओके. या दोन अंकामध्ये एकच असं कॉमन फॅक्टर आहे. म्हणून 4 and 9 आर co-prime numbers. म्हणजे 4 आणि 9 हे काय आहेत, समूळ संख्या आहेत, समूळ अंक आहेत. पुढे बघूया नंबर 2. द फॅक्टर्स ऑफ 5. 5 अंकाचे आपण फॅक्टर्स बघूया. 5 अंक 1 च्या टेबलमध्ये येतो, त्याचप्रमाणे 5 च्या टेबलमध्ये येतो. 1 5 जा 5 and 5 1 जा 5. ओके. तर फॅक्टर्स ऑफ 7 आर. 7 चे आपण फॅक्टर्स बघूया. 7 अंक 1 च्या टेबलमध्ये येतो, 1 7 जा 7, त्याचप्रमाणे 7 1 जा 7. ओके. 1 इज ओनली कॉमन फॅक्टर्स ऑफ द नंबर्स. या दोन्ही अंकामध्ये एका कॉमन फॅक्टर आहे म्हणून 5 and 7. सो 5 and 7 आर co-prime numbers. म्हणजे 5 व 7 हे अंक एकमेकांचे काय आहेत, co-prime numbers आहेत. द प्रॉब्लेम सेट आपण 35 बघूया. डिटरमाइन वेदर द पेअर्स ऑफ नंबर्स गिवन बिलो आर co-prime numbers ऑर नॉट. म्हणजे पुढील दिलेल्या जोड्यांमधील संख्या समूळ संख्या आहेत का ते आपल्याला ठरवायचे आहेत. ओके. फर्स्ट 22 and 24. The factors of 22 are 1 2 11 and 22. 1 च्या टेबलमध्ये 22 येतो, 2 च्या टेबलमध्ये सुद्धा 22 येतो, 11 च्या टेबलमध्ये सुद्धा 22 येतो आणि 22 1 are 22 म्हणजे 22 च्या टेबलमध्ये सुद्धा 22 येतो. फॅक्टर्स ऑफ 24 आर 1 2 3 4 6 8
12 and 24. 1च्या टेबलमध्ये 24 येतो, 2च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो, 3च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो, 4च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो, 6च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो, 8च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो, 12च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो आणि 24 1 22 म्हणजे 24च्या टेबलमध्ये सुद्धा 24 येतो. These numbers have two common factors 1 and 2. दोन्ही संख्येमध्ये 1 आणि 2 हे कॉमन फॅक्टर्स आहेत. दोघांचे कॉमन फॅक्टर्स सेम आहेत. सो 22 and 24 आर नॉट को-प्राईम नंबर्स. कारण को-प्राईम नंबरची व्याख्या काय आहे? ज्या दोन संख्यांना एकच हा सामाजिक विभाज्य असतो त्यांना समूळ संख्या असे म्हणतात. यांचे 2 कॉमन फॅक्टर्स आहेत म्हणून 22 आणि 24 हे कॉमन फॅक्टर को-प्राईम नंबर्स नाहीत, समूळ संख्या नाहीत. तर आपण बघूया 14 and 21. The factors of 14 1 2 7 and 14. The factors of 21 1 3 7 and 21. In these numbers two common factors 1 and 7. दोन कॉमन फॅक्टर्स आहेत. समूळ संख्येमध्ये एकच एक सामाजिक विभाजक असतो म्हणून सो 14 and 21 आर नॉट को-प्राईम नंबर्स. या पाठाचा पुढील भाग आपण पुढच्या तासाला पाहूया म्हणजे स्वाध्याय. थँक्यू.